केवढी गडबड आहे तुमची? सॉरी, मी आलोच. अहो पण तुम्ही एवढ्या गडबडीत चाललायत कुठे? बरं मला सांगा, तुम्हाला काही हवंय का? मी स्टाफला सांगते, ते आणून देते. स्टेशनला जायचंय. स्टेशनला? पण का, म्हणजे आता? हो, कारण मला पारूला आणायचंय. ती एव्हाना पोचली असेल. मी मगाशीच जायला पाहिजे होतं, पण माझा फोन नेमका स्विच ऑफ झाला, त्यामुळे उशीर झाला. ठीक आहे, मी आलोच. बाबा, पारू, बाबा तुम्ही गेला होता हिला घ्यायला? हो, मी निघालोच होतो. माझा फोन. असू दे रे, मी माझ्या सुनेला आणायला गेलो होतो, त्यात बिघडलं कुठे? आणि काय झालं, ती तुलाच फोन करत होती, पण तुझा फोन लागला नाही म्हणून तिने मला फोन केला आणि मी स्टेशनवर गेलो आणि घेऊन आलो हिला. एवढं काय त्यात? थँक्यू. काय दिवस आले त्या घरावर. म्हणजे घराच्या मालकालाच आता एका मोलकरणीच्या बॅग उचलाव्या लागतात. अजून काय काय कामं करून घेणारी मोलकरीण सगळ्या घरच्यांकडून कोणास ठाऊक. असो, मला तर मज्जा येते सगळं बघायला. पारू, हारू, हारू ग, कशी आहेस तू? आम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं तुला. खूप आठवण येत होती तुझी. रिया मॅडम, मला सुद्धा तुमच्या सगळ्यांची लई आठवण येत होती बघा. तुझा पेपर कसा गेला? एकदम छान गेला. सगळा पेपर नीट सोडवलाय. अरे वा. काय गे पारू, तू नक्की परीक्षा द्यायलाच गेली होतीस ना? नाही, या एवढ्या बॅग्स काय आहेत आणि काय आणलं या बॅग मधून? खरं खरं सांग. दामिनी मॅडम, अहो मी पेपरलाच गेले होते. नाही नाही, परीक्षेला गेली असतीस तर एवढ्या बॅग कुठून आणल्यास तू? काय आहे त्या बॅग मध्ये? मला ना बघायचंय, काय आहे सांग त्या बॅग मध्ये. दामिनी मॅडम, मी सांगितलं ना, मी खरंच परीक्षेलाच गेले होते. तिकडे काही मुली होत्या, त्या छान मैत्रिणी झाल्या माझ्या. आणि परीक्षा झाल्यानंतर बाजूच्याच बाजारात गेल्या होत्या शॉपिंग करायला. त्यांनी मला सुद्धा त्यांच्यासोबत येण्याचा आग्रह केला. मग मी बी तयार झाले, मी बी गेले त्यांच्यासोबत. आणि हे बघा, म्हणूनच तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत मी. वाव, गिफ्ट्स! तिथल्या लोकल मार्केट मधून काहीतरी स्वस्तातल्या वस्तू उचलून आणल्या असशील आणि म्हणे गिफ्ट्स. दुसरं काय आणू शकणार आहेस तू पारू सगळ्यांसाठी? दिशा मॅडम, गिफ्ट पेक्षा ना भावना जास्त महत्वाच्या असतात. काय आणलंस माझ्यासाठी? हे बघा, तुमच्यासाठी या बांगड्या आणल्या. अरे वा. थांबा, मीच तुम्हाला बांगड्या घालते. थांबा थांबा थांबा, हात बघू.